धुळ्यात प्रतिबंधित असणाऱ्या कफ सिरपच्या बाटल्या विकण्यासाठी आलेल्या इसमाला 480 सिरपच्या बाटल्या आणि 4 चाकी वाहनासह ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने 3,72,000 रुपयांचा माल जप्त केलाय। या प्रकरणी 40गाव रोड धुळे येथे राहणाऱ्या डबीर शेख या आरोपीला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही प्रतिबंधित औषधे नशेसाठी विक्री केली जात होती, ती आणली कुठून, याचे गिराईक कोण आहेत याचा तपास पोलीस प्रशासन करतायत। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली आहे। स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना एक अशी टीप मिळाली होती की हॉटेल महिंद्राच्या परिसरामध्ये एक कार आहे आणि त्याच्यामध्ये काही कोडीन फॉस्फेट, ट्रायफोलिन, हायड्रोक्लोरिक कफ सिरप हे जे नशाचे जे सिरप्स आहेत त्याची विक्री होणार आहे अवैधरित्या आणि एक इसम आहे तो कारमधून त्याने तो माल आणलेला आहे। त्या अनुषंगाने ट्रॅप लावला असताना डबीर शेख रफीउद्दीन शेख हा तिथे आपल्याला हजर मिळाला। त्याच्याकडे एक लाल रंगाची Hyundai कार होती, तिचा सर्च केला असताना आपल्या एकूण 480 सीलबंद पाकळ्यांचे सीलबंद या बाटल्या ज्या आहेत कफ सिरपच्या, ज्या बॅन्ड आहेत NDPS ऍक्ट अंतर्गत, त्या आपल्याला मिळाल्या आणि एकूण 3,70,000 रुपयाचा मुद्देमाल आपण या ठिकाणी जप्त केलेला आहे आणि संबंधित आरोपीला आपण अटक करण्यात आलेली आहे। आता इथून पुढे आपण तपास करत आहोत की हे त्यांनी कफ सिरप कुठून आणले होते आणि ते डिस्ट्रीब्युशन कुठे करणार होता। धन्यवाद।